तर सूर्यकुलाच्या उत्पत्ती संदर्भामध्ये जिन आणि जेफ्री या विद्वानांनी भरती सिद्धांत मांडलेला आहे. याला टायडल थिअरी ऑफ जिन्स अँड जेफ्री असं म्हटलं जातं आहे. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जेम्स जिन्स आणि सर हेरॉल्ड जेफ्री यांनी इसवी 1919 मध्ये द्वितारक परिकल्पनेवर आधारित आपला सिद्धांत मांडला. या सिद्धांतानुसार अगदी सुरुवातीला सूर्य हा एक प्रचंड वायुगोल होता आणि तो अतिशय वेगानं स्वतःभोवती फिरत होता. भ्रमण करणारा एक दुसरा तारा सूर्याजवळ जाऊ लागला आणि या ताऱ्याच्या आकर्षण शक्तीमुळं सूर्याच्या पृष्ठभागावर द्रव्याची भरती निर्माण झाली असावी. जसा जसा हा तारा सूर्याच्या जवळ येऊ लागला तशी तशी भरती वाढत गेली. कालांतरानं हा तारा सूर्यापासून निघून दूर गेल्यानंतर सिगारच्या आकाराचा द्रव्य समुच्चय सूर्यापासून वेगळा झाला असावा आणि हा द्रव्य समुच्चय वेगळा होऊन सूर्याभोवती परिभ्रमण करू लागला. हळूहळू हा द्रव्य समुच्चय थिजत गेला आणि थिजल्यामुळं तो आकुंचन पावलेला आहे. या द्रव्य समुच्चयाचे थिजल्यामुळं आणि आकुंचन पावल्यामुळं विखंडन झालं आणि त्यापासून ग्रहांची निर्मिती झाली असावी. ग्रहांची निर्मिती झाल्याच्या नंतर ग्रहांच्या पृष्ठभागावर देखील सूर्याच्या आकर्षणामुळं पुन्हा भरती निर्माण झाली असावी आणि त्या द्रव्यापासून उपग्रहांची निर्मिती झाली असावी असं हा सिद्धांत सांगतो. या परिकल्पनेमध्ये भरती प्रक्रियेला अधिक महत्त्व आहे म्हणून या सिद्धांताला भरती परिकल्पना असं म्हटलं जातं. या परिकल्पनेची जी योग्यता किंवा सत्यता आहे ते खालील निरीक्षणाद्वारे आपल्याला स्पष्ट करता येते. त्यापैकी नंबर 1, भरती स्वरूपामध्ये सूर्यापासून वेगळा झालेला जो काही द्रव्य समुच्चय होता या द्रव्य समुच्चयाचा आकार हा सिगारसारखा मानण्यात आलेला आहे. कारण सूर्यकुलातील ग्रहांची जी मांडणी आहे ती मांडणी देखील याच प्रकारची असलेली आपल्याला दिसून येतं. सूर्यकुलातील सर्वात मोठे ग्रह मध्यभागात आणि टोकाला लहान लहान ग्रह त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. दुसरं असं की ग्रहांच्या उपग्रहांची जी मांडणी आहे ती मांडणी देखील अगदी सिगारच्या आकारामध्येच असल्याचं आपल्याला दिसून येते. उपग्रहांची उत्पत्ती देखील ग्रहांच्या पृष्ठभागावर द्रव्यांची भरती होऊनच झाली असावी हे त्या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर सूर्यमालेतील लहान लहान ग्रहांना उपग्रह नाहीत कारण अगदी सुरुवातीला हे ग्रह लहान वायुगोलाच्या स्वरूपामध्ये होते. त्यामुळे हे इतर मोठ्या ग्रहांच्या मानाने लवकर थिजले आणि त्यामुळे त्यांच्या पृष्ठभागावर भरती निर्माण होऊ शकली नाही. या उलट मोठे मोठे ग्रह बऱ्याच काळपर्यंत वायुरूप अवस्थेमध्ये राहिले आणि त्यांच्या पृष्ठभागावर भरती निर्माण होण्यास बराचसा कालावधी त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसून येतो. तसंच सर्व ग्रह आणि उपग्रह यात एकाच प्रकारचं द्रव्य असलेलं दिसून येते. यावरून त्या सर्वांची उत्पत्ती एकाच द्रव्यापासून झाली असावी असं आपल्याला या सिद्धांताच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी मांडता येते. या सिद्धांतावर अनेक टीका झाल्या. या परिकल्पनेमध्ये सुद्धा काही दोष असलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. सर्वात पहिल्यांदा विश्वात तारे एकमेकापासून एवढे दूर अंतरावर आहेत की जेम्सने सांगितल्याप्रमाणे एखादा तारा सूर्याच्या अगदी जवळून गेला असावा ही गोष्ट त्या ठिकाणी असंभव वाटते. या सिद्धांतामध्ये कोणात्मक गतीचा कुठंच उल्लेख किंवा स्पष्टीकरण
दिलेलं दिसून येत नाही. तसंच सूर्यावर भरती निर्माण होऊन ताऱ्याच्या आकर्षणामुळं सूर्याच्या पृष्ठभागावरील द्रव्य इतक्या वेगानं बाहेर पडलं की त्यामुळं ग्रह निर्मितीची क्रिया कितपत साध्य होऊ शकते याविषयी देखील तज्ज्ञांनी त्या ठिकाणी शंका व्यक्त केलेली दिसून येते. तरी पण सूर्यकुलाच्या आणि पृथ्वीच्या उत्पत्तीच्या संदर्भामध्ये हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येते. आणि या सिद्धांताचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आज देखील त्या ठिकाणी अबाधित असलेलं आपल्याला दिसून येतं.